सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या दरम्यान शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिरूर शहरात रॅली काढली। सुवर्ण लोळगे या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून भारतीय जनता पार्टी शिरूर शहरात स्वतंत्र लढत असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस यांचे सरकार हे महाराष्ट्राला विकासाच्या प्रवाहात घेऊन जात आहेत। ही विकासाची गंगा आपल्या शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिरूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। लोक त्या ठिकाणी राहतात, 40 वर्षापासून राहतात, हे सुद्धा आरक्षण काढून देण्याचा निर्णय मी या ठिकाणी करून देईल। संभाजीनगर होळकू कॉलनीमध्ये 371 घरात 371 घरं मालकी हक्काचा मूळ मालकांना देण्याची प्रक्रिया, हा विषय मला स्वर्गीय बाबूराव पाटलांनी सांगितला होता। हा सुद्धा निर्णय 371 घराचा मी करून देईल। शिरूरमध्ये मी माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार नक्षा योजना या ठिकाणी आलेली आहे। केंद्र सरकार राज्य सरकारची आमच्या सुवर्णाताई निवडून आल्याबरोबर एक पत्र मला द्या, मी या पूर्ण शिरूरचा एक ड्रोन सर्वे करतो। फटाफट जेवढे लोक या शिरूरमध्ये असतात त्यांचं सर्वेक्षण करून त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल आणि त्यामुळे आपलं सरकार हे करून देईल। बंधू भगिनींनो, प्रभाग क्रमांक 7 मध्ये करुंजले वस्ती आहे, तिथे 60-70 कुटुंब 1982 पासून स्टॅम्प पेपरवर त्या ठिकाणी व्यवहार झाला आहे। 170 कुटुंबांना त्यांचं रजिस्ट्रेशन करून देणे, त्यांचा सातबारा करून देणे ही जबाबदारी प्रभाग नंबर 7 मध्ये करुंजले वस्तीमध्ये करू। शिरूर नगरीला क्रीडा संकुलाचे 17 एकरचा भूखंड पाहिजे आहे, तो देण्याचाही निर्णय आपण या ठिकाणी करू। 972, 973, 1228, 1229, 1236, 1246 हे जे अंडे बाजार बाजार परिसर आहे, 1.24 एकर जमीन आहे। हा प्लेग्राऊंड 2012 मध्ये टाकलेला आहे। तिथेही राहणाऱ्या लोकांचं आरक्षण कमी करून त्यांना घरं देण्याचा, त्यांचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकार करेल। ही सर्व विषयाची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी तिथल्या जनतेला माझ्यातर्फे वचन द्या, देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार हे संपूर्ण शिरूरचे प्रश्न सुवर्णाताई, महेश लांडगेजी, प्रदीप कंजी आपण सर्व या ठिकाणी आल्यानंतर मी करून देईल। ठिकाणी येऊन सर्व शिरूरचे प्रश्न याच नगरपालिकामध्ये येऊन मार्गी लावून देईल, एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। खूप धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।